राम जन्म लाग सखी राम जन्मला. आज रामनवमी, चैत्र शुद्ध नवमी आणि विष्णूचा 7वा अवतार म्हणजे रामाचा जन्म. आजचा दिवस बघायला गेलं तर रवियोग आहे. अयोध्यामध्ये राम मंदिर बांधल्यानंतरचा रामजन्मोत्सव हा एक मोठा सण मानला गेला आहे. रामलल्लाची आज पूजा केली जाईल, सूर्यतिलक लावला जाईल आणि अर्थातच आपल्या भारतामध्ये आणि भारताबाहेर देखील रामाचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल. लोक खास रामाच्या देवळामध्ये जाऊन त्याची पूजा करतात. रामाला आवडणारी फुलं म्हणजे जाई जुई, चाफा वाहतात आणि रामाबरोबर सीतेची देखील पूजा केली जाते. सीता म्हणजे लक्ष्मीचं रूप आणि त्यामुळे त्या दोघांची पूजा केल्यानंतर घरामध्ये सुबत्ता, शांतता, आदर्श तत्वांचा वास होतो याची आशा केली जाते. अर्थात राम म्हणजे काय? राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम. राम म्हणजे आदर्श. दशरथ आणि कौशल्या या दोघांच्या पोटी जन्मलेला हा एक हिरा. राम हा एक सूर्याचा देखील अंश आहे, त्यामुळे सूर्य कुलगुरू मानला जातो आणि रामाची पूजा आज सूर्यतिलकाने केली जाते. अर्थातच कर्तव्य हे एक रामाचं अभिवचन. राम हा एक अत्यंत आदर्श असा पुत्र, अत्यंत आदर्श असा पिता, आदर्श असा भाऊ आणि अर्थातच एक आदर्श पती होता. आणि म्हणूनच रामाविषयी म्हटलं गेलं तर एक पत्नी, एक बाणी, एक वचनी असा हा धर्म आणि कर्तव्य पालन करणारा एक युगपुरुष. अर्थातच रामाविषयी रामायणात सारं काही लिहिलं गेलं आहे, त्यामुळे मुद्दाम मी सांगत नाही आहे. परंतु जेव्हा आपण रामनवमी साजरी करायला जातो तेव्हा नुसतं देवळात जाऊन उपयोग नाही आहे, तर रामाचा एक छोटासा अंश आपल्याकडे, आपल्या मनामध्ये, आपल्या तनामध्ये आणावा अशी मी अपेक्षा करतोय. राम जन्म, राम उत्सव आणि रामनवमी हा मला वाटतं आत्मपरीक्षणाचा हा योग आहे. आपण स्वतःला ॲनालाइज करणं आवश्यक आहे. रामाचं जे युग होतं ते एक वेगळं युग होतं. संसारामध्ये असलेल्या आपत्ती, दुःखांवरती संहार करून सुख मिळवणारं युग होतं. आणि मला वाटतं राम हा एक आपल्या दृष्टीनं अनमोल ठेवा आहे. श्रीरामाची महती सांगलं जात नाही आहे, पण पुरुष सांगतो की रामाने या वेगवेगळ्या ज्या भूमिका केल्या त्या भूमिकांचा आपण चांगला बोध घेणं आवश्यक आहे. आपल्या जीवनामध्ये आपण एकवचनी, एकपत्नी राहणं आवश्यक आहे. अर्थातच राम हे एक आदर्श असल्यामुळे त्याचा एक छोटा अंश आपल्या जीवनामध्ये आला तर आपलं जीवन हे एक सुरेख असं राममय होईल. आणि मला वाटतं रामजन्मीच्या या व्यतिरिक्त वेगळ्या शुभेच्छा असतील. तेव्हा नमस्कार, विनाय.